नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. खरं तर राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका लागण्यापूर्वीच महाराष्ट्रात 67 उमेदवार बिनविरोध झाले. आता त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे 2 जण आहेत. अर्थात त्यामध्ये आणखी एक नाव असं आहे जे एकदा नव्हे दोनदा सलग बिनविरोध झाले. त्यामुळं असं व्यक्तिमत्व खरं तर त्यांना जाणून घ्यायची, त्यांना पाहण्याची आणि त्यांची भूमिका समजून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आणि तीच उत्सुकता जास्त न ताणता मी थेट त्यांच्याशीच संवाद साधणार आहे. अर्थात नाव सांगायची गरज नाही, ते तर कळलंच असेल. रविभाऊ लांडगे. रविभाऊ, आपलं PCMC न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर पहिल्यांदा तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सर्वांना. आणि तुम्ही सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झालात, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पण आता रविभाऊ, मला असं म्हणायचं आहे की तुम्ही बिनविरोध झाल्यानंतर अनेकांना स्वप्न पडू लागलीत, अनेक उमेदवारांना, की आपण पण बिनविरोध व्हायला पाहिजे. म्हणजे मलाच एक काल स्वप्न पडलं खरं तर. म्हणजे ते स्वप्न असं होतं की मी एका पुस्तक प्रदर्शनामध्ये गेलो होतो आणि चला आता पुस्तकं चालूयात, चालता चालता एक पुस्तक दिसलं आणि त्या पुस्तकावर नाव होतं, लेखक म्हणून तुम्ही, रविभाऊ लांडगे. अरे म्हटलं कसं काय, आणि बघतोय तर पुस्तकाचं नाव होतं की बिनविरोध निवडणूक कशी लढवावी. गमतीचा भाग झाला. नक्कीच. काय सांगता येईल याबद्दल? बिनविरोध निवडणूक जी झालेली आहे यावेळी तुमच्या प्रभागामध्ये नेमकं काय घडलं होतं? बिनविरोध निवडणूक असं काय मी निवडून येईल अशी काय माझी महत्वाकांक्षा नव्हती किंवा तसं काय माझं प्रयत्न नव्हते. ते योगाने किंवा दैवी शक्तीनेच शक्य होतं. आणि ही दैवी शक्ती म्हणजे काय? म्हणजे अदृश्य दैवी शक्ती आहे का कसं? विश्वास असतो प्रत्येकाचा. अच्छा. प्रत्येकाचा एक कुठल्या शक्तीवर विश्वास असतो. माझाही आहे. माझा महादेवांवर खूप विश्वास आहे. मनापासून विश्वास आहे. त्यांच्या कृपेमुळे शक्य झालं. आणि आमची कुटुंबाची पारिवारिक पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली. मी ज्या प्रभाग क्रमांक 6 आत्ता असं म्हणतात, तो प्रभाग खरं तर पूर्वीपासून आमच्या कुटुंबाचं तिथं, म्हणजे आम्ही तिथे एक प्रतिनिधित्व करतोय. बरोबर. 1992 साली माझे वडील पहिल्यांदा त्या प्रभागातून निवडून आले. त्याच्यानंतर 1997 साली माझे चुलते ॲडव्होकेट अंकुशराव लांडगे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात आमच्या चुलती होत्या, आशाताई होत्या. नंतर माझ्या मंडळी होत्या. आणि त्याच्यानंतर 2012ची सुद्धा मी निवडणूक लढलो होतो. पण तेव्हा प्रभाग वेगळा होता, गावठाण जोडला. तेव्हा अगदी 1,200 मतांनी. 1,200 मतांनी मग मी पराभूत झालो. 2017ला बिनविरोध झालो, तेव्हा हाच प्रभाग होता. 2026ला हाच होता. म्हणून त्या प्रभागातल्या सर्व लोकांशी, सर्व तरुणांशी, ज्येष्ठांशी, महिलांशी आमचे कौटुंबिक संबंध निर्माण झालेत. आणि राजकारण करता करता फक्त राजकारण नाही, तर निवडणूक झाल्यानंतरही त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात, त्यांच्या अडीअडचणीमध्ये, त्यांना कुठं आर्थिक भार लावायचा असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही परिवार म्हणून त्यांच्या सोबत असो. त्यामुळे त्यांचं एक कुटुंबावर प्रेम आहे, आदर आहे. आणि राजकारण झाल्यानंतर इतर जे पक्षीय उमेदवार असतात त्यांच्याशी सुद्धा सलोख्याचे संबंध, त्यांच्याशी खुनशीचं राजकारण करायचं नाही, ही स्वर्गीय अंकुश भाऊंची शिकवण आहे. ह्या सर्व गोष्टींचा आम्हाला फायदा झाला आणि त्यातून हे शक्य झालं. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात की महादेवाचे भक्त, यात महादेवाच्या आशीर्वादाने झाले. महादेवाकडे त्रिशूल असतो, 2दा झालेली आहे. आता त्रिशूल म्हटलं की तिसऱ्यांदा पण पुढची निवडणूक बिनविरोध होती की काय, का महादेवाच्या कृपेने तेही होईल कोणास ठाऊक. पण मला तर एक असा प्रश्न विचारायचा, आत्ताच तुम्ही नाव काढलं ते अंकुशरावांचं. खरं तर अगदी म्हणजे त्यांचं कार्य केवळ तुमच्या प्रभागापुरतं मर्यादित नव्हतं. पिंपरी चिंचवडसाठी त्यांनी अत्यंत मेहनत घेतली. आजही त्यांचं नाव तितक्याच ताकदीनं घेतलं जातं. अगदी जुने जाणते जे सगळे आहेत नेते, ते देखील त्यांचं नाव घेतात. आणि मला आठवतंय, तुम्ही नेहमी म्हणजे कुठलीही पोस्ट असेल तर त्याच्यावर पहिल्यांदा त्यात उल्लेख अंकुश भाऊंचा असतो. इव्हन आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलात तरी देखील त्यामध्ये उल्लेख आहे की बाबा मला अंकुश रावांमुळे, आमच्या चुलत्यांमुळं हे काम करायची संधी मिळाली. जो काही 2012चा एक अपवाद वगळला आपण, बाबा त्यावेळी अगदी 1,200 मतांनी पण तुम्ही तरी तो तुमच्या पक्षाचा झेंडा जिवंत ठेवला की नाही, काही केलं तरी आपण आपला पक्ष आणि त्या पक्षाच्या माध्यमातून दिलेली जी काही संस्कार, शिक्षण असेल ते चालवत राहायचं. आता मला एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा की 2017ला जी निवडणूक बिनविरोध झाली, त्या 2017च्या बिनविरोध निवडणुकीनंतर 9 वर्षांनी निवडणूक लागली. आता पुन्हा एकदा चर्चा त्याच प्रभाग क्रमांक 6ची
हो. म्हणजे पिंपरी चिंचवडकरांना उत्सुकता काय की आता रविभाऊ पुन्हा बिनविरोध होणार का. म्हणजे मी तर म्हणतो तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकता इतरांनाच जास्त होती हो हो आणि झालंही तसंच. त्यामुळे प्रश्न लोकांना जास्त हा पडलेला आहे की सलग दुसऱ्यांदा माणूस कसा काय होतो. म्हणजे आतापर्यंत लोकसभेमध्ये पूर्ण आपल्या भारताच्या 27 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत. विधानसभेमध्ये 200हून अधिक निवडून आलेले आहेत. पण त्यानंतर आता जर पाहिलं नगर परिषदा नगरपंचायत त्यांमध्ये तर येतातच, ग्रामपंचायतींमध्ये पण येतात. पण महापालिकेत 67 हा एक मोठा आकडा आहे आणि त्यामुळं कुठे ना कुठेतरी थोडासा विचार जनता पण करायला लागली की बाबा हे बिनविरोध निवडून येणं म्हणजे नेमकं काय असतं. मग अर्थातच चर्चा आहे बोलल्यानंतर जनता आहे, जनता त्या दृष्टीने चर्चा करणार. एकतर प्रलोभन दाखवलं जातं का, उमेदवारांना धमक्या दिल्या जातात का, त्यांना काही लाभ पुढे भविष्यात देऊ असं सांगितलं जातं का, या सगळ्या गोष्टींची चर्चा होते. आणि मग एकदा नव्हे दोनदा बिनविरोध निवडून येण्याचा अनुभव असलेले रविभाऊ लांडगे समोर येतात. म्हणून माझ्या या मुलाखतीचा उद्देश हाच आहे की नेमकं तुम्हीच सांगायला हवं की बाबा नेमकं काय घडलं 17ला पण आणि आत्ता पण. 17 साली तर शिवसेनेचा माझ्यासमोर उमेदवारच नव्हता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही उमेदवार नव्हता. एक अपक्ष फॉर्म माझ्या समोर होता, ते आमचे भावकीतलाच होता. मग आमच्या गावकी भावकीने मिळून आमदार महेशदादांनी सुद्धा मध्यस्थी केली आणि सर्वांनी मिळून त्यांना पुढे काही तुमच्या बाबतीत आम्ही चांगला विचार करू ह्या पद्धतीने ते गावकी भावकीत मिळून आम्ही ते घडवून आणलं. आणि 2026 साली एक आम आदमी पार्टी पुरस्कृत एक फॉर्म माझ्या समोर होता, पण त्या मुलाने स्वतः येऊन पाठिंबा दिला आणि स्वतः सांगितलं की मी स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांचा मी कार्यकर्ता आहे आणि मला इथून पुढे रवी भाऊंच्या नेतृत्वाखाली प्रभागामध्ये चांगलं कार्य करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्यासोबत मी कार्य करणार आहे. आणि एक मनसे पार्टीचे एक उमेदवार होते निलेश सूर्यवंशी, त्यांनी फॉर्म जो भरला त्याच्यात जात प्रमाणपत्र त्याची व्हॅलिडिटीच जोडली नव्हती. मग तो बाधच झाला. अपात्र झाला. अशा पद्धतीने निवडणूक झाली. आणि तुम्ही जे म्हणले 67 बिनविरोध झाले, त्याच्यात तुम्ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षांची महायुती आहे. बरोबर. आणि तिथं बाकीच्या पक्षांचं एवढी प्राबल्य नाही किंवा ताकद नाही. त्यामुळे परस्पर विरोधीत जर एकत्र आले तर समोर उमेदवार राहणारच कोण. त्यामुळे ह्या निवडणुकीत जास्त शक्य झाल्या बिनविरोध. अच्छा, म्हणजे त्यामुळे भाजपचे 44 आणि यांचे 22 म्हणजे आता ते 2 जर त्यात ऍड केले तर मग मला असं म्हणायचं की म्हणजे यापुढे भविष्यात कदाचित हा आकडा वाढला तर चांगला आहे का वाईट आहे. नाही, आता महायुती कशा प्रकारे पुढे भविष्यात काम करते त्यावर हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर असे संपूर्ण ताकदीचेच पक्ष एकत्र काम करत असले तर समोर विरोधकच उरणार नाही. त्यामुळे हा आकडा वाढू पण शकतो. बर. आता अर्थात जनहित याचिका पण त्याच्यावर दाखल होण्याची काही शक्यता आहे, काही आव्हान कोर्टात जाण्याची पण शक्यता आहे. मला आणखी एक म्हणायचं की बिनविरोध निवडणुका 2 कारणांमुळे होतात. म्हणजे एक तर एक अशी व्यक्तिमत्व असतं या संपूर्ण ह्याच्यामध्ये की बाबा बस यांना विरोध करायची गरजच नाही, इतकं चांगलं काम हे करतायत. म्हणजे खरं म्हणजे ते देवदूत आहे ते आपल्या ठिकाणाचे आणि त्यांच्याकडनं खात्री आहे की हे 100% काम करतील. आणि एक दुसरा बिनविरोधची एक अशी असते की त्या नावाची भीती असते, लोक घाबरतात की नाही बाबा यांच्यावर जर उभं राहिलं तर आपलं काही खरं नाही. मग मला एक म्हणायचं की नेमकं रविभाऊ कोणत्या कॅटेगरीतले. मी लोकप्रियतेमध्ये आणि तुम्हाला सांगितलंच खरं तर आमच्या कुटुंबाबद्दल एक आदर आहे, त्यामुळेच हे शक्य आहे. म्हणजे आदरापोटी हे घडलं, भीतीपोटी घडलं नाही. बर. आता आणखी एक रविभाऊ मुद्दा, खरं म्हणजे लोकशाहीचं सगळ्यात महत्वाचं तत्व काय आहे की प्रत्येकाला आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा. कितीतरी वेळा शासन जाहिरात करतं अक्षरशः मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तुम्ही सुद्धा निवडणुकात प्रचारात म्हणत असाल. पण झालंय असं की मतदानाचा हक्क बजावायचा असं म्हटलं जातं एकीकडे आणि दुसरीकडे तर ज्याला मतदान करायचंय तोच बिनविरोध निवडून येतोय. तर मतदान करायचं कसं. आता उदाहरणार्थ तुमच्या प्रभागातला आपण विचार करू. 2017 पासून प्रत्येक जण जो तुमच्या प्रभागातला तुमचा चाहता आहे त्याला वाटेल की मला रविभाऊंना मतदान करायचंय. त्यावेळी तर 2017ला तो चान्स हुकला, पण त्याच्या मनाचा उमेदवार निवडून आला असं आपण आता गृहीत धरूया. आता तो म्हणाला चला पुढच्या वेळी करू. करता करता 9 वर्ष झाली. आता तो जर मागच्या वेळी जो कोण उमेदवार आहे तो 19 वर्ष असेल नव मतदार, तर तो आता 9, 9, 18, 28 वर्षाचा झाला. बोमला आता पण त्याला मतदान करायची संधी नाही मिळाली, पण रविभाऊ निवडून आले. आता त्यांनी करायचं का, म्हणजे त्यांनी मतदान करायचं का नाही. या सर्व गोष्टींमध्ये मी सर्वांची माफी मागू इच्छितो ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे किंवा ज्यांना मला मतदान करायचं होतं. हे बिनविरोध निवडीमुळे शक्य नाही झालं, परंतु त्यांच्या शुभेच्छा त्यांचं प्रेम मला भेटलं
तेच त्यांनी मतरूपी मानावं असं मी सर्वांना आव्हान करतो. आणि त्यांनी जे त्यांना मतदान करण्याचा हक्क बजवायचा होता तो भविष्यात नक्कीच त्यांना ती संधी मिळेल अशी मी या निमित्ताने भावना व्यक्त करतो. अच्छा, म्हणजे तिसरी निवडणूक बरं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा रवी भाऊ, खरं तर म्हणजे मुळात तुम्ही एकतर रोखटोक आहात तितकेच हळवे पण आहात. म्हणजे अंकुशरावांचं नाव काढलं की अजूनही तुम्ही थोडंसं हळवे होतात. पण ठीक आहे, शेवटी त्यांचे तुमच्यावर संस्कार आहेत. मला असं म्हणायचं की मुळातच जो पहिलवान असतो त्यात तुम्ही भोसरी या भागातली, भोसरी म्हणल्यानंतर माती आणि कुस्ती या दोन गोष्टी एकदम जवळ, आणि तो पहिलवानच कसला जो अंगाला माती लावली नाही. तुमचं आता या दोन निवडणुका बघता झालंय असं. आता आपण राजकीय आखाड्याचा विचार करतोय मी त्या मैदानातला नव्हे. म्हणजे मैदानात उतरायच्या आधीच तुम्ही मैदान मारायचा डाव आखता आणि समोरच्याला अगदी चितपटच करून टाकता. म्हणजे होतं असं की दोन पहिलवानांची कुस्ती लागली आहे, सगळं बघायला आली सगळेच कुस्ती शौकीन, आणि तुम्ही आखाड्यात उतरलाय, शड्डू ठोकलाय, समोरचा पहिलवान डायरेक्टच बाय देऊन टाकतो, मी काही खेळत नाही. तर तो जो विजय मिळतो आणि एखाद्याला म्हणतो ना आपण, शत्रू समोर आहे आपल्या किंवा प्रतिस्पर्धी समोर आहे आणि त्याला चितपट करून जो काही विजय मिळतो, तो विजय आणि हा विजय याच्यात फरक आहे असं तुम्हाला वाटत नाही? नाही, काही फरक नाहीये. दोन्ही म्हणजे विजय बिनविरोधाच्या शुभेच्छा मिळणं आणि विजयाचा गुलाल अंगावर पडणं, एक मताने का होईना पण मी जिंकून आलोय, हा विजय वेगळाच आहे असं तुम्हाला वाटत नाही? आणि तो विजय आतापर्यंत तुम्ही मिळवलेलाच नाही. हो, तो विजय खरं तर मला मिळालेला नाहीये. पण मी जसं तुम्हाला पूर्वी सांगितलं की तो तशी एखादी माझी लढत नक्कीच होईल भविष्यात आणि तसा विजय मिळवण्याचा मी नक्कीच ती लढत आम्हाला म्हणजे महानगरपालिकेत बघायला मिळणार का विधानसभेमध्ये बघायला मिळणार, नक्की काय म्हणजे काय राजकारण तुम्हाला माहिती आहे दिवसेंदिवस बदलत आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल ते मी आत्ता सांगू शकत नाही. पण नक्कीच मी निवडणूक लढवणार आणि त्या निमित्ताने सर्व मतदारांना सुद्धा आणि मला सुद्धा ते लढवायला आनंद होईल आणि विजयी व्हायला त्या पद्धतीने आनंद होईल. म्हणजे खांद्यावर त्याच पैलवानाला घेण्यात मजा येते ज्याने समोरच्या पैलवानाला लोळवलेलं असतं आणि मग खांद्यावर घेतलं जातं. हे कसं आहे, लोळवळी व्हायच्या आधीच सगळा हा विषय संपतो. बरोबर. आता ठीक आहे, अगदी हा झाला गमतीचा भाग. मला एक आणखी असा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता आपल्या प्रभागाकडे आपण येऊ. आपल्या प्रभागामध्ये अर्थातच धावडे वस्ती आहे, सद्गुरू नगर आहे, भगत वस्ती आहे, मोठा परिसर आहे. ट्रॅफिकचा मुद्दा तर आहेच, अर्थात अगदी हायवेलाच आपलं गाव जोडलेलं आहे. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्या ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा. तर या दोन गोष्टी प्रामुख्यानं आता तुमच्याकडनं व्हायला पाहिजेत. म्हणजे मुळात तुम्ही ती पाईपलाईनची पण कामं केलेली आहेत, तुम्ही पाणी पुरवठ्याची केली, रस्त्यांची पण तुम्ही कामं केलेली आहेत मागच्या वेळी. भरे तुम्हाला खरं तर मी तो म्हणतो की 2022 निवडणूक लागली असते तर कामांना आणखी गती मिळाली. आता लोक प्रतीक्षेत आहेत की आता रवी भाऊंनी म्हणजे कधी एकदा इलेक्शन जमते आणि कधी कामाला हात, तर काय करणार आता, विजन काय? आता तुम्हाला माहिती आहे 2017 ते 2022 आम्ही संपूर्ण प्रभागात मूलभूत व्यवस्था व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला. मूलभूत सुविधा, कारण आमचा प्रभाग हा आरक्षित प्रभाग आहे. बरोबर. रेड झोन आणि प्राधिकरण, त्यामुळे त्याच्यात कैचित अडकलेला आहे. त्यामुळे फक्त मूलभूत सुविधा हाच तिथला महत्वाचा मुद्दा असतो विकासाचा. म्हणजे रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल आणि ड्रेनेज असेल, स्टॉर्म वॉटर लाईन असेल. तर 2022 नंतर निवडणुका न झाल्यामुळे गेल्या 4 वर्षात फक्त प्रशासनाने मोठी कामच काढली नाही, फक्त मेंटेनन्स. त्यामुळं खरं तर प्रभागाची खूप दुरावस्था झालेली आहे. परंतु आत्ता निवडणूक झाल्यानंतर माझ्या संकल्पनेत असं आहे की संपूर्ण प्रभाग हा कॉन्क्रिटीकरण करायचा आहे. त्यानंतर संपूर्ण प्रभागामध्ये CCTV बसवायचे आहेत. ते पालिकेने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली तर चांगलंच आहे, किंवा मी पण स्वतः माझ्या खर्चातून ते करणार आहे. त्याच्यानंतर मुबलक पाणी पुरवठा संपूर्ण प्रभागाला कसा देता येईल त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळे रेड झोनचा हा जो प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे तो कायमस्वरूपी तो ग्रीन मध्ये आणायचा कसा प्रयत्न करावा लागेल, कायमस्वरूपी कसा त्याचा निस्तारा करता येईल. म्हणजे ही पुढची 5 वर्ष आहेत ती त्यासाठी तुम्ही वापरणार. नक्कीच. रवी भाऊ, एक बिनविरोध नगरसेवक म्हटले की दरारा तयार होतो. म्हणजे अर्थात महापालिकेत 5 वर्ष अनुभवलंही असेल बाकीचे, आणि आता पुन्हा तुम्ही जाणार आहात. त्यामुळे तो जो एक टॅग आहे त्या टॅगचा वापर निश्चित आपल्या प्रभागासाठी चांगल्या पद्धतीने करता येईल. अर्थात ते कसं करायचं तुम्हाला सांगायची गरज नाही. आता मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या पक्षनिष्ठेचा. मुळात म्हणजे आता अंकुशरावांमुळे तुम्हाला संघापासून पण शिक्षण मिळालं, प्राथमिक शिक्षण मिळालं, तुम्ही अगदी D.Pharmacy पण केलेलं आहे. अर्थात गोळ्या वाटता तुम्ही वेगळ्याच गोळ्या दिल्यात राजकारणात, बिनविरोध कशा निवडून यायचं. पण मला एक म्हणायचं की
एक म्हणजे जो आपण डी फार्मसी हा जो कोर्स आहे आणि आता तुम्ही तर तुमचा आरोग्याशी निगडीत त्या कोर्सशी संबंध आहे, आरोग्याशी हो, निगडीत. हो, हो. तर मी एक पाहिलेलं आहे आत्तापर्यंत तुम्ही की आरोग्य सेवक म्हणून पण तुम्ही छान काम केलेलं आहे आत्तापर्यंत. हो, हो. प्रभागामध्ये अगदी कोरोना काळात तर तुम्ही म्हणजे म्हणतात ना की काय झालं की रविभाऊंकडे जाऊयात आपल्याला निश्चित मदत हो, होईल. हो. तर हा एक जो समाजसेवेचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत सांभाळलात, भविष्यात त्याच्या पद्धतीने काय करणार आहात? तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, संपत्ती किती असली, पद सत्ता किती असली तरी आरोग्य सर्वात महत्वाचा घटक आहे. जेव्हा आरोग्य तुमचं ढासळतं, हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो. तेव्हा हे सगळं काही कामाला येत नाही. आणि करोना काळात असं झालं की सर्व समाज असा ढासळला गेला होता मानसिकदृष्ट्या. परंतु नेमकं तेव्हाच आपलं भोसरीचं न्यू हॉस्पिटल आमच्या प्रभागातलं ते खुलं झालं होतं. जवळजवळ 8,500 पेशंट तिथं संपूर्णपणे बरे झाले. एका सुद्धा पेशंटचा मृत्यू झाला नाही आणि फुकट. आणि मी स्वतः वारंवार करोना काळात सुद्धा मी स्वतः पेशंटला जायचो भेटायला आणि सर्वांशी चर्चा करायचो, सर्वांची मानसिक स्थिती विचारायचो. कधी कधी ॲडमिट करताना सुद्धा मला जावं लागायचं, कारण तेव्हा परिस्थिती कशी होती आपल्याला माहिती आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत जी स्वच्छता आत्ता प्रभागात कमी दिसायला मिळती ती इथून पुढे खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आणि पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला तर निश्चितच एक आरोग्यदायी प्रभाग आपल्याला नव्याने निर्माण होताना दिसेल. नक्कीच. भाऊ, खरं तर आता आपण थोडंसं आपल्या पक्षाकडे येऊयात. मुळात तुम्ही भाजपच्या मुशीतच घडलेला आहात आणि जेव्हा तुम्ही मागची टर्म जर आपण पाहिली तर 2021च्या दरम्यान थोडंसं तुम्हाला असं जाणवायला लागलं की अरे बाबा मला म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीने काम करून सुद्धा एखादं जर पद मिळालं असतं तर आणखी चांगल्या पद्धतीने काम करता आलं असतं. आणि मग काही स्थानिक मतभेद झाले किंवा त्या गोष्टीवरनं आणि तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला जी एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही तात्काळ ती नाही म्हणता आणि मग तुम्ही तर अगदी म्हणजे स्थायी समिती सदस्य असून सुद्धा न जाणं पसंत केलं. माई ढोरे त्यावेळी महापौर होत्या आणि मग नंतर एक असं वाटलं की वेगळी वाट चोखायला हवी. पण तुम्ही वेगळी वाट चोखाळताना सुद्धा हिंदुत्वाचाच पक्षाचा विचार केला. हे एक मला जाणून घ्यायचंय. बाळासाहेबांचे विचार अर्थात हिंदुत्व सम्राट आणि मग भाजप आणि शिवसेना तर हिंदुत्ववादी विचार, म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या पक्षाची कास धरलात. अगदी मला आठवते तुमचं भाषण उद्धवजींच्या शेजारी उभं राहून तुम्ही भाषण केलं होतं है ना. अर्थात सचिन अहिर पण तुमचे चांगले मित्र आहेत. तर त्यावेळी एक तुम्ही वाक्य उच्चारलं होतं की बाळासाहेबांचे विचार आणि भाजपचे विचार एक आहेत. तर ते जे वाक्य होतं अर्थात त्या उद्धवजी पण खूप त्यांना अप्रिशिएट झालं होतं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ते कामही करायला सुरुवात केली. पण पुढची राजकीय गणितं बदलली, शरदचंद्र पवार पक्षाला ती जागा सुटली, त्यामुळे तुम्हाला भोसरीला लढता आला नाही, मान्य आहे. पण मग नंतर असं काय झालं की मग तोच हिंदुत्ववादी पक्ष, तेच बाळासाहेबांचे विचार, तेच उद्धव ठाकरे, त्यांनी तुम्हाला प्रेमही भरपूर दिलं. मग असं काय झालं की पुन्हा घर वापसी करावी लागली? बाळासाहेबांचे विचार किंवा भारतीय जनता पक्षाचे विचार हे कायम माझ्या मनामध्ये होते आणि कायम राहणार आहेत. त्याला काही कुठली फोड कुठलंही आणि आजही अहिर साहेबांचा तुमचा कॉन्टॅक्ट आहे? आजही आहे. सचिन भाऊंशी आजही माझं बोलणं होतं. परंतु कसं झालं की मला तिकिटाचा शब्द होता विधानसभेच्या आणि मी त्या दृष्टीने त्या पक्षात प्रवेश केला होता आणि तिकीट न मिळाल्यामुळं संपूर्ण आमचे कार्यकर्ते असतील, आमचं कुटुंब असेल, सर्व त्या ठिकाणी सगळे डिस्टर्ब झाले. आणि त्यानंतर जेव्हा आता पुन्हा कुठल्या पक्षात जायचा निर्णय करायचा तर शिवसेनेबद्दल सर्वांच्या मनात नकारात्मक होती आणि सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून, कुटुंबाशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला की भाजप आपला मूळ पक्ष आहे. आज न उद्या भाजपकडून आपल्याला न्याय मिळेलच. त्यामुळं त्याच विचारांमध्ये जर राहायचंय तर भारतीय जनता पक्षच का नको. आणि भारतीय जनता पक्षाने मला मनापासून स्वीकारलं, मला उमेदवारी दिली. त्याबद्दल पक्षाचं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचं, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणचं आणि स्थानिक आमदार महेशदादा असतील, शंकर शेट असतील, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे असतील, सर्वांचं मनापासून मी आभारही व्यक्त करतो. मला पुन्हा माझ्या मूळ विचारांमध्ये आणण्यात त्यांनी प्रयत्न केले आणि त्या दृष्टीने मला उमेदवारी दिली. नक्कीच वैभव, तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणाल की राजकारणात काही घडू शकतो. खरं तर समजा त्यावेळी शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी न मिळता तुम्हाला मिळाली असती ते तिकीट, तर मग तिथे महेशदादा वर्सेस रवी भाऊ ही लढत बघायला मिळाली असती, जिथे तुम्ही एका पक्षातच एकत्र नांदलात है ना. आणि आज असा विषय आहे की बिनविरोध झाले तर दोघांचे फोटो एकत्र आहेत. म्हणजे बघा काय राजकारणात घडू शकतं. ऍक्च्युली अर्थात हे सगळं पुन्हा आता महादेवाच्याच आशीर्वादानं असं म्हणायचं तुमच्या ह्याच्यानी की जे घडायला म्हणजे नाहीच घडायला हवं तेच नाही घडलं असं आपण गृहीत धरू. आता जे काही मतभेद जे स्थानिक होते नेत्यांची आता ते राहिलेले नाहीत असं एकंदरीत याच्यावरनं चित्र दिसतंय. बरं, आता भविष्यात याच भाजपमध्ये राहायचंय किंवा जे काही करायचंय तर
पुढची आता वाटचाल पुढची काय असेल म्हणजे प्रभाग तर वाऱ्यावर तुम्ही सोडणार नाही मला खात्री आहे. नाही. तुम्ही पुढे भले तुमचे आणखी पंख पसराल पुढे जाल तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे. पण मग समजा पुढे आणखी एक झेप घ्यायची ठरली तर हा प्रभाग मग कोणाच्या हवाली करणार आहात आपण? ते नक्कीच अंकुश भाऊंचे चिरंजीव आहेत राहुल भाऊ. बर जसं माझ्या वडिलांनी माझ्या चुलत्यांना दिलं, चुलत्यांनी मला दिलं, तसंच मी त्यांना देणार. अच्छा तोच वारसा तसा पुढे चालवला जाणार. वा छान. त्याच्यात काही म्हणजे इथंही अंकुशरावांचा विचार तुम्ही जपलेला आहे. अप्रतिम. नाही, अंकुशराव नेहमी म्हणायचे, मी लहान होतो मला आठवतंय जेव्हा कार्यकर्त्यांची बैठक असायची मी असायचो तेव्हा, जे काही मला मिळाले माझ्या मोठ्या भावाकडून मिळाले बर हा ते मी याला देणार आहे असं नेहमी म्हणायचे. मी तेच करणार. म्हणजे हा वारसा बाबासाहेब अंकुशराव असा वारसा चालतच आलेला आहे. हो हो. अच्छा बर मग आता जर राहुलजींकडे हँडओव्हर झालाच तर मग पुढची झेप काय? आता प्रयत्न करत राहणार संघटनात्मक. मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याकडे जास्त माझा ओढ राहील आणि नंतर भारतीय जनता पक्षात जी जबाबदारी देईल त्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न करू, इन्व्हॉल्व्ह व्हायचं असं ठरवलं. पूर्णपणे विचारांमध्ये जाऊन जास्तीत जास्त युवक संघटना कशी भारतीय जनता पक्षाची वाढवता येईल त्याकडे प्रयत्न राहणार. बर आत्ता प्रभाग क्रमांक 6चा महापालिकेत स्कोअर काय असेल? 1-0 तर झालाय, 1-0 तर झालाय. आत्ता स्कोअर काय असेल? पूर्ण स्कोअर काय असेल? संपूर्ण प्रभाग भारतीय 4-0 स्कोअर होणार. हो 4-0. बर म्हणजे नेहमी तुम्ही 2017ला पण तुम्ही आलात, बाकीच्यांनाही तुम्ही निवडून आणलं, तर आत्ताही तीच तुमची धडपड राहील आणि तेच तुम्ही करणार आहात. नाही, आमचा परिसरच भारतीय जनता पक्ष आणि सेनेला मानणारा परिसर आहे पूर्वीपासून. बर आमच्या इथं राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे किंवा दुसऱ्या पक्षांना जास्त मानणारा मतदार नाहीये, त्यामुळे हे सहज शक्य आहे. बर रविभाऊ असा कुठल्या एखाद्या उमेदवाराचा तुम्हाला फोन आलाय का की रविभाऊ सांगा ना बिनविरोध कसं लढायचं असतं, काय करता येईल असं वगैरे आलाय का कधी कुणाचा फोन असा? नाही, हे आता दुसऱ्यांदा झाल्यानंतर आलेत फोन. आलेत. बघा नाही तर उद्या तुम्हाला क्लास खोलायला लागायचा 2031च्या आधी की रविभाऊ लांडगे बिनविरोध निवडणूक कोचिंग क्लासेस. म्हणजे मला एक म्हणायचं आहे रविभाऊ की एवढं नक्की आहे की 2017 ते आणि पुढची निवडणूक समजा आपण 2031 पकडली आपण 5 वर्षांनी, तर जो काही 13-14 वर्ष तुम्हाला मतदान करण्यापासून जो मतदार वंचित राहिलेला आहे तर त्यांना कुठेतरी अर्थातच रविभाऊ म्हणून आपले नेते आहेत आणि ते निवडून आले तो आनंद आहेच, पण एक म्हणतो ना की मी रविभाऊ मत दिलंय असं जे प्रत्येक कार्यकर्त्याला जे सांगायची जी एक आवड असते ते मात्र तुम्हाला यावेळी संधी मिळाली नाही, तर निश्चितपणे ती त्या घराण्याला पुन्हा एकदा मिळावी अशीच जनता, कारण की लोकशाहीचा मार्ग आहे, लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक अर्थात बिनविरोध होणं आणि या सगळ्या गोष्टी आहेत. जसं तुम्ही मगाशी सांगितलं जर 2 विरोधकच एकत्र आले तर मग करायचं काय हा प्रश्न उरतो तिथे. नक्कीच. आता मला अगदी शेवटाकडे यायचं. रविभाऊंचे विजन आणि प्लॅन्स काय आहेत की बाबा माझा पक्ष तर माझ्या प्रभागामध्ये आता चांगल्या सुस्थितीत आहे, पण केवळ पक्षवाढ होणं म्हणजेच जनतेसाठी आपण काही केलंय असं नव्हे, त्याच्याच पलीकडे जाऊन जसं आता तुम्ही म्हणालात की रेड झोन असेल, प्राधिकरण असेल, याच्यातनं आपल्या प्रभागाला त्या बेचकीतनं कसा बाहेर काढता येईल यासाठी विजन काय आहे? मी तुम्हाला म्हटलं ना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. हे संरक्षण मंत्र्याच्या अध्यादेशीत काम आहे, तर नक्कीच मी दिल्लीला जाऊन राजनाथ सिंह जी यांची भेट घेणार आहे. आणि आता पूर्वी मनोहर पर्रिकरजी जेव्हा संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी 2 वेळा इथे येऊन खरं आहे आर्मीच्या मिटिंग घेतल्या होत्या आणि तो प्रश्न जवळजवळ सुटल्याच जमा होता. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आता ते मागील काम कोणत्या टप्प्यात होतं, काही होतं, कुठले आर्मी ऑफिसर होतं, सर्व माहिती घेऊन हे राजनाथ सिंहजींची भेट घेणार आहे आणि नक्कीच हा प्रश्न ते निकाली काढतील असा मला विश्वास आहे. तो माझ्या माध्यमातून झाला तर मला खूप आनंद होईल आणि रेड झोनचा जवळजवळ 35-40 वर्षाचा प्रश्न सोडवला जाईल, त्यामुळे प्रभाग सुद्धा आनंदी होईल. नक्कीच रविभाऊ. म्हणजे मुळात पर्रिकर साहेबांचं म्हणजे एकतर अत्यंत हुशार बुद्धिमान संरक्षण मंत्री, समर्पित, म्हणजे मला आठवते अजूनही सलाईन असताना सुद्धा त्यांनी ते काम केलेलं आहे. तर अर्थात असे नेते आणि आता असे नेते मिळणं घडणं. बरं आता तुम्ही तुमच्या पक्षांच्या सर्वांना भेटून आलेला आहात अगदी मुंबईला जाऊन, काय सांगा काय घडलं, तुमच्या चर्चा काय झाली, काय म्हणाले देवाभाऊ? देवेंद्रजी म्हणाले रवी या वा सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत. काही राजकारणात काही मागं पुढं होत असतं, मतभेद होत असतात, पण तुम्ही आमचेच आहेत, आमच्याच विचारांचे आहेत, इथून पुढे एकत्रित काम करा, काही काळजी करू नका, अशा पद्धतीने चर्चा झाली सकारात्मक. बरं काही मित्रांचे फोन आले असतील, सचिनजींचा फोन आला का नाही? सचिनजींचा फोन आलता, सचिनजींना मीच फोन केलता. सचिनजी म्हणले काही मार्गदर्शन, काही सल्ले घ्यायचे असतील किंवा काही निर्णय घ्यायचे असतील विचारत जा. मी त्यांना म्हणलं भाऊ माझी दुसऱ्यांदा निवड झाली, त्यांनी खूप मनापासून शुभेच्छा दिला,
खूप मोठी गोष्ट आहे म्हणले, लवकरच भेटू असे म्हणले. नक्कीच तुम्ही शिवसेनेत जे काही जेवढा काळ राहिलात तर तुम्हाला तो मित्र म्हणून हो. एक ते तुम्हाला नक्कीच मिळालेली आहेत. आता अगदी शेवटचाच प्रश्न, रवी भाऊ, तुम्ही आत्ता जे तरुण म्हणून जे राजकारणात येऊ पाहत आहेत, अगदी राहुल असेल किंवा बाकीची सगळी तरुण मंडळी की तुमच्याकडे पाहणारे की बाबा मला रवी भाऊंसारखं काम करायचं आहे, तर बिनविरोध निवड वगैरे हा विषय वेगळा, त्यांच्यासारखं काम करायचं आहे म्हणजे एवढे लोक त्यांना ॲप्रिशिएट करतात, त्यांना त्यांच्या कामासाठी झुकून देतात, जे नेतृत्व आहे त्यासाठी आम्हाला पण काही करता येईल असा प्रयत्न करतात. तर तुम्ही अशा तरुणाईला काय संदेश द्याल, काय सांगता येईल? जे तरुण राजकारणात येऊ पाहतात त्यांना एक स्पष्ट संदेश असेल की राजकारण हे हळूहळू माणसाला खूप अस्वस्थ करतं. कारण राजकारणात मनाविरुद्ध गोष्टी खूप जास्त घडतात, मनासारख्या गोष्टी खूप कमी घडतात. त्यामुळे तेव्हा राजकारणात पदार्पण केल्यानंतर विजयी झाले, अपयशी झाले तर हुरळून न जाता लोकांशी संपर्क नेहमी ठेवायचा, लोकांना कधीच गृहीत धरायचं नाही, लोकांशी प्रेमाने आदराने वागायचं आणि नेहमी राजकारण विरहित लोकांना काय देता येईल म्हणजे वैचारिक प्रगती, आर्थिक प्रगती स्वतःबरोबर त्यांची कशी साधता येईल यासाठी जास्त प्रयत्न करायचा. आमचे चुलते कैलास अंकुश भाऊ नेहमी म्हणायचे की लोक जोडताना ही विचारांनी जोडावी, ती पैशांनी आमिषांनी जोडू नयेत. कारण विचारांनी जोडलेला माणूस आयुष्यभर राहतो आणि मेल्यानंतरही राहतो. आणि आज आश्चर्य असं आहे, अंकुश भाऊंना जाऊन 20 वर्ष झाले परंतु आजही त्यांचं नाव काढलं तरी लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा किती वेळा नाव निघालं. आणि आत्ता इथून पुढे तुम्ही मागच्या काही वर्षात बघितलं असं 1 वर्ष झालं तरी लोक विसरून जातात कोण मयत झालेलं म्हणून. त्यामुळे विचारांशी प्रामाणिक राहावं. आणि अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे की कल जो थे वो आज नहीं है, आज जो है वो कल नहीं होंगे, ये होने ना होने का क्रम इसी तरह चलता रहेगा, हम हैं हम ही रहेंगे, ये भ्रम भी सदा पलता रहेगा. त्यामुळे कुणी शाश्वत या राजकारणात कुठल्या गादीवर कुठल्या पदावर राहत नसतं. फक्त लोकांची नाळ आपली चांगली असावी, सामाजिक बांधिलकी जितकी निस्वार्थपणे जपता येईल तेवढी निस्वार्थ भावनेने जपावी. नक्कीच एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आपल्या सर्वांना या समाजात काम करता येईल आणि आपल्या परिसराचा विकास साधता येईल. नक्कीच रवी भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर आत्ता सगळे प्रेक्षक, संपूर्ण जनता ही जी काही मुलाखत आता ज्यावेळी तुमचे विचार त्यांच्या कानावर पडत असतील, निश्चितपणे एक नेतृत्व कसं असावं आणि अंकुशरावांकडून जे तुम्ही एक विचार घेतला तो विचार सांगून मी आता शेवट करतो. अप्रतिम. माणसं नेहमी किंवा लोक नेहमी विचारांनी जोडावे, पैशाने आणि आमिषांनी माणसं जोडू नयेत. आणि राजकारणाचं पण त्यांनी एक तंत्र शिकवलंय बरं का, ते फार महत्त्वाचं आहे. बिनविरोधचं तंत्र काही शिकवलं नाही ती गोष्ट वेगळी, पण राजकारणाचं तंत्र शिकवलेलं आहे की यश मिळालं तर हुरळून जाऊ नका आणि मनासारखं घडलं नाही तर अस्वस्थ होऊ नका. अर्थात अटलजींचं वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे, ते वाक्य म्हणजेच राजकारणातला सर्वात मोठा आणि जीवनाचा संदेश आहे. पाहत रहा 30 CMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं. धन्यवाद.